श्री स्वामी समर्थ। उद्या म्हणजे 26 ऑगस्ट रोजी आले हरतालिकेचं व्रत। आता हरतालिकेचं व्रत कसं करायचं, उपास कसा करायचा, पूजा कशी मांडायची, पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे, तसेच या दिवशी हरतालिकेचं व्रत विधवा स्त्रिया करू शकतात का, या संदर्भातील पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। हरतालिका व्रत हे 26 ऑगस्ट रोजी आला आहे आणि त्या दिवशीचा शुभ मुहूर्त आहे पहाटे 5:56 पासून 8:31 आहे। हरतालिकेचं व्रत हे सगळ्या स्त्रिया करतात। लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, पतीच्या आरोग्यासाठी, तसेच कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी करतात। तर अविवाहित मुली इच्छित वर प्राप्त व्हावा, मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून हे व्रत करत असतात। यावर्षी हे व्रत 26 ऑगस्ट रोजी आला आहे। या दिवशी आपण पहाटे 5:56 पासून 8:31 म्हणजे जवळजवळ 2.5 तासाचा मुहूर्त आहे। या वेळेत आपण हे व्रत आणि पूजा करायची आहे। आता ज्यांची मुलं लहान आहेत, जॉबला जातात किंवा मुलांना डबे द्यायचे असतील, त्यांना या वेळेत नाही शक्य होत, तर त्यांनी 1:54 आत पूजा करायची आहे। कारण तृतीयेचा मुहूर्त हा 25 ऑगस्टला दुपारी 12:34 सुरू होणार आहे आणि 26 ऑगस्टला दुपारी 1:54 संपणार आहे। त्यामुळे पहाटे सकाळी लवकर तुम्हाला हे हरतालिकेचं व्रत नाही करायला जमलं तर तुम्ही दुपारी 1:30च्या आत हे हरतालिकेचं व्रत करायचं आहे। या हरतालिकेच्या व्रताला पूजा कशी मांडायची व्रता दिवशी ते थोडक्यात सांगते। जिथे तुम्ही पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे, चौरंग ठेवायचं आहे, त्याच्यावरती वस्त्र अंतरायचं आहे। त्यानंतर वाळूचं शिवलिंग स्थापन करायचं आहे। वाळूचे शिवलिंग स्थापन करून माता पार्वतीचं देखील या दिवशी पूजन केले जातं। हरतालिकेची जी मूर्ती मिळते ती विकत आणायची आहे आणि तिथे स्थापन करून त्याच्या समोर वाळूचं शिवलिंग बनवायचं आहे। आता तुम्हाला वाळू जर नाही मिळाली तर तुम्ही तांदळाचं शिवलिंग देखील करू शकता। नंतर या मूर्तीचं आणि शिवलिंगाचे पूजन करायचं आहे। मूर्तीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे, फळे अर्पण करायचे आहेत, अक्षता अर्पण करायचं आहे। शिवलिंगावरती देखील बेलाचं पान अर्पण करायचं आहे, फुलं अर्पण करायचे आहेत, फळ अर्पण करायचं आहे। नंतर धूप दीप दाखवून नैवेद्य दाखवायचं आहे। अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा मांडायची आहे आणि करायची आहे। त्यानंतर हरतालिकेची कहाणी ऐकायची आहे, वाचायची आहे। अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे हरतालिकेचं व्रत करायचं आहे। या दिवशी उपवास केला जातो, फलाहार खाऊन उपवास केला जातो। यामागे एक कथा आहे की माता पार्वतीने आपल्याला भगवान शंकर पती म्हणून मिळावेत म्हणून हे व्रत केले होते। म्हणूनच या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि आयुष्यासाठी व्रत करतात, तर अविवाहित मुली आपल्याला इच्छित वर प्राप्तीसाठी हे व्रत करत असतात। आता या दिवशी उपवास करायचा असतो। हा उपवास तुम्ही फलाहार खाऊन करायचा आहे, पण तुमच्या तब्येतीनुसार तुम्ही ठरवायचं आहे। तुमचा काही अडचणी असतील, तुम्हाला उपवास नसेल शक्य होत, तर तुम्ही हा उपवास खिचडी वगैरे खाऊन करू शकता, नाही तर फलाहार करून हा उपवास करायचा आहे। या दिवशी तुम्ही महादेवाची उपासना करायची आहे। हा दिवस हरतालिकेचा दिवस महादेवाच्या उपासनासाठी खूप महत्त्वाचा आहे। शिव उपासक या दिवसाला खूप महत्त्व देतात आणि या दिवशी महादेवाची उपासना करतात। आता विधवा स्त्रिया हे उपवास करू शकतात का, हे व्रत करू शकतात का, तर हा दिवस हा महादेवाच्या उपासनेचा दिवस आहे। त्यामुळे पूजा न करता विधवा स्त्रिया उपास करू शकतात, महादेवाचं नामस्मरण करू शकतात, स्तोत्र मंत्र म्हणू शकतात, ध्यानधारणा करू शकतात। शेवटी आपल्याला महादेवाचे पूजा करणे, उपासना करणे महत्त्वाचं आहे। पूजा नाही केली तरी चालेल, अडचण असेल तर पूजा नाही करायची, पण कथा वाचायची आहे, ऐकायची आहे आणि उपास करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही हरतालिकेचं व्रत करायचं आहे। या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा। श्री स्वामी समर्थ।